नमस्कार, मी आकांक्षा जावडेकर. सरत्या आठवड्यातील महाराष्ट्रातील ठळक घडामोडींचा आढावा घेणार आहोत आमच्या महासप्ताह या विशेष बुलेटिनमध्ये. सुरुवातीला बातमी आहे कोल्हापुरातून. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतलं. यानंतर त्यांच्या हस्ते परिसरातील विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिराच्या सुमारे 1,500 कोटी रुपयांच्या जतन, संवर्धन आणि परिसर विकास प्रकल्पांचा उद्घाटन सोहळा पार पडलाय. इथलं जे काम आता आपण हातामध्ये घेतलेलं आहे हे काम अत्यंत व्यापक, भविष्यातले 100 वर्ष या मंदिरात येणाऱ्या लोकांची सेवा करता यावी अशा प्रकारचं कार्य या ठिकाणी हातात घेतलंय. कोल्हापुरी नगरी दक्षिण काशी म्हणून ओळखली जाते. आज अमितभाईंच्या उपस्थितीत सुरू होणारे काम दक्षिण काशीला जगाच्या नकाशावर एक दैदिप्यमान उंचीवर घेऊन जाईल यामध्ये आम्हाला पूर्ण विश्वास आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नागपूरमधील अंबाझरीमध्ये यंत्र इंडिया लिमिटेडच्या आयुध कारखान्यामध्ये 10,000 टन क्षमतेच्या ॲल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पायाभरणी केली. देशाच्या संरक्षण सामुग्री उत्पादनासाठी ही एक्सट्रुजन प्रेस अत्यंत महत्त्वाची मानली जाते. संरक्षण क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारं उच्च दर्जाचं ॲल्युमिनियम एक्सट्रुजन बनवण्याची क्षमता वाढणार असून यामुळे स्वदेशी उत्पादनाला चालना मिळेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. आता बातमी आहे गडचिरोलीतून. गडचिरोलीमधल्या 6 लोहखनिज खाणी राज्य सरकारकडे देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट केंद्र सरकारकडे केली आहे. केंद्रीय खनिकर्म मंत्री जी किशन रेड्डी यांच्यासोबत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये फडणवीसांनी गडचिरोलीमधल्या उच्च दर्जाच्या लोहखनिज साठ्यांचा मुद्दा जोरदारपणे मांडला. या 6 खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला मिळाल्यास पुढील काही वर्षांमध्ये ते कार्यान्वित करून 2030 पर्यंत तब्बल 50 दशलक्ष टन लोहखनिज उत्पादनाचं लक्ष्य गाठण्याचा राज्य सरकारचा दावा आहे. या प्रकल्पातून तब्बल 3 लाख कोटींची गुंतवणूक आणि लाखो रोजगार निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होतीये. विशेष म्हणजे नक्षलवादाचा प्रभाव कमी झाल्यानंतर गडचिरोलीमध्ये विकासासाठी नवी संधी मिळणार आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांसाठी राज्य सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतलाय. आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवांच्या बचत गटांना शासकीय पडीक जमिनी दिल्या जातील. राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत ही जमीन दिली जाईल. 1 रुपया नाममात्र दरानं ही जमीन दिली जाणार आहे. तर चारा लागवडीसाठी 3 वर्ष, बांबू लागवडीसाठी 10 वर्षांसाठी जमिनीचा वापर करता येईल. संबंधित जमिनीवरती चारा, बांबू आणि नर्सरी लागवडीची परवानगीही दिली जाईल. या जमिनीवरती अपारंपरिक ऊर्जा स्रोतांसाठी आवश्यक कच्च्या मालाचं उत्पादन देखील घेता येणार आहे. पुढची बातमी महत्त्वाची. राज्यात मोठ्या संख्येनं असलेल्या भाडेतत्वावरील शासकीय जमिनीवरती स्वतःचीच मालकी सांगणाऱ्या संस्था, कंपन्या आणि प्राधिकरणं त्याचबरोबर व्यक्तींना राज्य सरकारनं मोठा दणका दिलाय. अशा सर्व भाडेपट्ट्यावरील जमिनींच्या अधिकार अभिलेखामध्ये कब्जेदार म्हणून केवळ महाराष्ट्र शासन हीच नोंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतलाय. महसूल विभागानं याबाबत परिपत्रक जारी केलंय. संपूर्ण राज्यामध्ये पुढील 3 महिने विशेष मोहीम राबवून अशा नोंदी तपासून त्या कब्जेदार म्हणून महाराष्ट्र शासनाच्या नावावरती करण्याचे निर्देश सर्वच जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. वळूयात पुढच्या बातमीकडे. मुंबई आणि महानगर परिसरामधील मान्सून पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठक पार पडली. आगामी पावसाळ्यामध्ये 0 जीवितहानीचं उद्दिष्ट ठेवून सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करावं. तसंच नालेसफाई सोबतच होल्डिंग पॉड, धरणप्रवण क्षेत्रामध्ये संरक्षण जाळी बसवणं, होर्डिंग्सचं स्ट्रक्चरल ऑडिट करून NDRFच्या धर्तीवरती मुंबई महापालिकेनं आपत्ती प्रतिसाद दल तयार करावेत असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले. बारामती जवळच्या कान्हे गावातील बायोगॅस प्रकल्पाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी भेट देत पाहणी केली आहे. अन्न कचऱ्यापासून बायोगॅस, वीज आणि सेंद्रिय खत निर्मिती करणारा हा नाविन्यपूर्ण प्रकल्प पर्यावरण संवर्धनासोबतच ग्रामविकासाला देखील चालना देणारा असल्याचं त्यांनी स्थानिक स्वच्छता, ऊर्जा, स्वावलंबन आणि शेतकऱ्यांना सेंद्रिय खत उपलब्ध करून देणारा हा उपक्रम निश्चितच अनुकरणीय आहे असं म्हटलंय. आणि या बातमीसह वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.